हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 12 चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे मॅट्रायसेस, ज्यामध्ये आपण लास्ट लेक्चर पर्यंत एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचं टोटल बेसिक घेतलेलं आहे. नेमकं काय असतो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, ज्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन असेल, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल. ओके, आज आपण घेणार आहे इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड, इनव्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. जी कालच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो त्याचाच यूज करून आपल्याला या ठिकाणी इनव्हर्स फाइंड करायचा आहे. तो इनव्हर्स कसा फाइंड करणार आहोत, या सगळ्या बेसिक गोष्टी आज इथे आपण बघणार आहोत. कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर आय बटन वरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सोबतच त्याच्या आधीचा युनिट म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक, त्याचे जर का व्हिडिओज बघितले नसेल तर आय बटन वरती लिंक आहे, तिथे जाऊन बघू शकता, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी लिंक दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बाकीचे व्हिडिओज बघू शकता. सोबतच मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या अदर पेजेसची लिंक दिलेली आहे, जसं की फेसबुक पेज असेल, इन्स्टा आयडी असेल, त्यानंतर टेलिग्राम पेज असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, याच्या लिंक दिलेल्या आहेत, तिथे पण जाऊन तुम्ही त्या फॉलो करू शकता. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर का पहिल्यांदा आले असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन फॉर ऑल, जे बेलचं बटन आहे त्याला क्लिक करा, नोटिफिकेशन फॉर ऑल करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ जर का आवडत असतील तर मित्रांनो, हे व्हिडिओ फक्त तुमच्याजवळ नका ठेवू, तर आपल्या मित्रांना शेअर करा. आपले कॉलेजचे ग्रुप्स असतील तर त्या ग्रुपवरती शेअर करा, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या एखाद्या मित्राला हा शेअर करायला पाहिजे, तर त्या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता. आपल्या चॅनल बद्दल आपल्या मित्रांना सांगा. तर चला, आज चालू करतोय आपण इनव्हर्स. ओके, पहिली मेथड आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला माहित आहे, काल आपण बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ए जर आपल्याला हा मॅट्रिक्स दिलेला असेल 1 2 3 4. ओके, याला आपण कॉलम 1, याला कॉलम 2 म्हणतो, याला रो 1 आणि याला रो 2 म्हणतो. वेगवेगळे आपण ट्रान्सफॉर्मेशन पण करून बघितलेले होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण रो इंटरचेंज करू शकतो, कॉलम इंटरचेंज करू शकतो आपण. त्याचबरोबर आपण एखादा के मल्टिपल घेऊन त्याला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 इंटू R1, तर या रो 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू शकतो. अगेन प्लस R2, यामध्ये अगेन रो 2 पण ऍड करू शकतो. ओके, हे असे काही कॉम्बिनेशन्स आपण तयार केले होते आणि आपण याचं सगळं बेसिक बघितलेलं आहे. ओके, आज आपल्याला बघायचं आहे बघा, इनव्हर्स फाइंड करायचा आहे. ओके, आता इनव्हर्स फाइंड करायचा आहे. इनव्हर्स फाइंड करताना काय आहे बघा, तर फॉर एक्झाम्पल एक ए मॅट्रिक्स आहे आणि बी मॅट्रिक्स आहे. या दोघांचं जर का मल्टिप्लिकेशन केलं आपण, या दोघांचं जर का मल्टिप्लिकेशन केलं तर आय येतं. म्हणजेच काय, तर ए हा बी चा इनव्हर्स आहे आणि बी हा ए चा इनव्हर्स आहे. ओके, ए आणि बी हे दोघ जण एकमेकांचे इनव्हर्स आहेत. ओके, म्हणजे मग आपल्याला असं लिहिता येईल, ए इंटू ए इनव्हर्स. ओके, ए इंटू ए इनव्हर्स इक्वल्स टू आय. ओके, कारण ए हा बीचा ज्यावेळेस इनव्हर्स असेल, ए बीचा इनव्हर्स असेल किंवा बी एचा इनव्हर्स असेल, तेव्हा आय येतो. ते दोघं एकमेकांचे इनव्हर्स असतात. ओके, म्हणून आपण ए इंटू ए इनव्हर्स इक्वल्स टू आय लिहितो आणि हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, याचा यूज करून आपल्याला इनव्हर्स फाइंड करायचा आहे. मग करायचं काय यामध्ये, तर ए दिलेला आहे. ओके, ए इनव्हर्स इकडे लिहितो थोडं, या ठिकाणी ए दिलेला आहे, कन्सिडर करूया ए 1 2 3 4. ओके, ए इनव्हर्स नाही आहे, ऍज इट इज ठेवा. ओके, आणि इक्वल्स टू आय. आय माहिती आहे आपल्याला काय असतो, 1 0 0 1. ओके, आता काय करायचं आपल्याला याचं इनव्हर्स फाइंड करताना, हे जे मॅट्रिक्स आहे, हा जो मॅट्रिक्स आहे याला कन्व्हर्ट करायचं आहे आय मध्ये. ओके, याला आपण काय करणार आहोत, आय मध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. म्हणजे इथे 1 आणणार आहोत, इथे 0 आणणार आहोत, अगेन इथे 1 आणणार आहोत आणि इथे 0 आणणार आहोत. हे एलिमेंट आपल्याला चेंज करायचे. सायमल्टेनियसली इकडे जर चेंज करत असेल तर तेच ट्रान्सफॉर्मेशन इकडे पण अप्लाय करावं लागणार आपल्याला, इथे पण चेंज होत जाणार आहे. ओके, मग कसं करायचं बघा. आता याची मेथड आहे, एक 2x2 असेल किंवा 3x3 असेल. ओके, किंवा 3x3 असेल. काय करायचं असतं अशा वेळेस बघा, पहिल्यांदा आपल्याला इथे 1 आणायचा असतो.
बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, पहिल्यांदा इथे 1 आणायचं आहे. इथे 1 आणल्यानंतर याच्या हेल्पने इथे 0 आणायचं आपल्याला. ओके, या 1 ची हेल्प घ्यायची आणि त्याच्या हेल्पने इथे 0 आणायचं आपल्याला. ओके, देन इथे 1 आणायचं आहे आणि या 1 च्या हेल्पने इकडे 0 आणायचं आपल्याला. ओके, कॉलमनी जर करत असेल तर पहिल्यांदा इथे 1 आणि या 1 च्या हेल्पने इकडे 0 आणायचं आहे. देन इथे 1 आणि याच्या हेल्पने इकडे 0 आणायचं आहे. सिमिलर 3/3 साठी इथे 1 आणायचं आहे, याच्या हेल्पनी या दोन्ही ठिकाणी आपल्याला 0 आणायचा आहे. देन इथे 1 आणायचं आहे, याच्या हेल्पनी इकडे आणि इकडे 0 आणायचा आहे. देन लास्टला इथे 1 आणायचं आहे आणि याच्या हेल्पनी आपल्याला या ठिकाणी 0 आणायचा आहे. ही मेथड आपल्याला यूज करावी लागणार आहे, डोक्यात ठेवायची आहे आणि याचाच यूज करून आपण या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. अगदी इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर बघा मग आता इथे 1 आणायचं आहे आपल्याला, पण ऑलरेडी इथे 1 आलेला आहे. ओके, ऑलरेडी इथे 1 आहे. 1 आहे तर मग त्याला तसंच ठेवा. मग आता या 1 च्या हेल्पनी इथे 0 आणायचं आहे. आता इथे किती आहे? 3 दिलेला आहे. ओके, इथे 3 दिलेला आहे. या 3 च्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? 0 आणायचं. मग कसं 0 आणता येईल? या 1 ची नेहमी हेल्प घ्यायची. त्यासाठीच आपण इथे पहिल्यांदा 1 आणतो. याची हेल्प घेऊन कसं करता येईल बघा. आता फॉर एक्झाम्पल या 1 ला जर का 3 ने मल्टिप्लाय केला तर 1 इंटू 3 3 होऊन जाईल आणि तो 3 यामधनं मायनस केला तर काय होऊन जाईल? 3 मायनस 3 0. मग तसंच ट्रान्सफॉर्मेशन. आता इथे तुम्ही तुमच्या मनाने ट्रान्सफॉर्मेशन तयार करू शकता. मी जे सांगतोय तेच तुम्ही केलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही काही वेगळं लॉजिक लावून जरी का केलं तरी चालेल. आपल्याला फक्त त्याचा इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. मग ट्रान्सफॉर्मेशन कुठलंही करू शकता आणि जर क्वेश्चन मध्ये जर का मेन्शन केलं नसेल की बा हे याच मेथडनी सॉल्व्ह केलं पाहिजे, म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशननी किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी हे जर का मेन्शन केलं नसेल तर आपण कुठलाही क्वेश्चन कुठल्याही मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. रो ट्रान्सफॉर्मेशननी करा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी करा किंवा ऍडजॉइंटने करा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला आन्सर आला पाहिजे. पण आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण हे एक्झाम्पल रोनी सॉल्व्ह करणार आहोत. रोनी सॉल्व्ह केल्यानंतर बघा काय होतं. तर इथे 1 आलेला आहे, या 1 च्या हेल्पनी इथे 0 करायचं आहे आपल्याला. मग आता इथे 0 करायचं आहे, इन द सेन्स चेंज काय होणार आहे? R2 विल चेंज. यामध्ये इथे चेंज काय करावं लागेल तेव्हा 0 येईल? तर मग पहिल्यांदा तर R2 मायनस याच्यातनं याला 3 ने मल्टिप्लाय करून मायनस करायचं, म्हणजे 3 इंटू R1. ओके, आता यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया आपण. काय होतं बघा, R2 चेंज होतोय, R1 ऍज इट इज लिहा 1 2. ओके, इथे चेंज होतोय. काय चेंज होणार आहे बघा, इकडे पण A इनव्हर्स, इथे 1 0, कारण हा चेंज होऊन जाईल. कारण हा रो चेंज जर होणार असेल तर इकडे पण ऍज इट इज तेच ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला अप्लाय करावं लागेल. ओके, आता इथे R2 चा एलिमेंट किती आहे? 3. ओके, मायनस 3 इंटू R1 चा एलिमेंट किती आहे? 1 इक्वल्स टू 3 इंटू 1 3, 3 मायनस 3 0. ओके, आता सेकंड एलिमेंट साठी R2 चा एलिमेंट किती आहे? 4 मायनस 3 इंटू R1 चा एलिमेंट किती आहे? 2. ओके, 3 इंटू 2 6, 4 मायनस 6 मायनस 2, म्हणजे हा 0 आला आणि हा मायनस 2 आलेला आहे. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे रफ वर्क करायचं. जोपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येत नाही तोपर्यंत हे रफ वर्क करत राहायचं नेहमी. ओके, आता इथे हेच ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करावं लागणार आहे. R2 काय आहे? 0 मायनस 3 इंटू R1 काय दिलेला आहे? 1. ओके, म्हणजे काय होतं? मायनस 3. हा मायनस 3 झाला. नेक्स्ट R2 काय दिलेला आहे? 0 मायनस 3 इंटू, ओके इथे 1 आहे. ओके, 1 R2 काय आहे? 1 मायनस 3 इंटू R1. ओके, R1 काय आहे? 0, म्हणजे हा काय होऊन जाईल? 0, म्हणजे ऍज इट इज 1 राहील इथे. ठीक आहे, आता बघा इथे 1, त्याच्या हेल्पने इथे 0 आणला आपण. आता इथे काय करायचं आपल्याला? या ठिकाणी 1 आणायचं आहे. ओके, आता या ठिकाणी 1 आणायचं आहे, काय करावं लागणार आहे? अशा वेळेस काय करा, नेहमी -2 आहे का, तर याला 1 जर आणायचं असेल तर याला -2 नेच डिव्हाइड करून टाकायचं. मग काय होऊन जाईल बघा, R2 याला आपण डिव्हाइड करतोय 1/2 इंटू
R2. ओके, -1/2 -1/2 इंटू R2. आता -1/2 ने याला जर का आपण डिवाइड केलं तर या ठिकाणी काय होऊन जाईल, तर 1 मिळेल आपल्याला. ओके, मग काय होतं बघा, R2 चेंज होणार आहे, R1 ॲज इट इज 1 2, A इनव्हर्स इक्वल्स टू या ठिकाणी पण 1 0. ओके, आता इथे चेंज काय होणार आहे, R2 ला काय करायचं आहे, तर -1/2. आता 0 ला -1/2 ने जरी मल्टिप्लाय केलं तर तो काय येणार आहे, 0. इथे काय होऊन जाईल बघा, -1/2 इंटू -2. ठीक आहे, 2 2 कॅन्सल होईल, मायनस मायनस कॅन्सल, इथे राहणार आहे 1. ओके, आता इथे -3 इंटू -1/2, मायनस मायनस कॅन्सल होऊन इथे काय मिळणार आपल्याला, 3/2. इथे 1 ने जर मल्टिप्लाय केलं तर -1/2. ओके, आता आपल्याला बघा या ठिकाणी 1 मिळाला, इथे 0 मिळाला, इथे पण 1 मिळाला. आता या 1च्या हेल्पनी आपल्याला इथे 0 आणायचा आहे, या 1च्या हेल्पनी इथे 0 आणायचा आहे. मग काय होईल बघा, आता या 1ची हेल्प घ्यायची नेहमी. या 1 ने जर इथे 0 आणायचं असेल तर या 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होऊन जाईल, 2 - 2 0. मग आता चेंज काय होणार आहे बघा, R1 चेंज होणार आहे. ओके, R1 चेंजेस टू. आता R1 मध्ये काय चेंज करावं लागेल, तर R1 -2 इंटू R2. ओके, या R2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 - 2 0 होऊन जाईल. मग R1 चेंज होत आहे का, R2 ॲज इट इज लिहा, 0 1. या ठिकाणी A इनव्हर्स इक्वल्स टू, इथे पण R1 चेंज होत आहे, मग R2 ॲज इट इज लिहा, 3/2 आणि -1/2. ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी 3/2 आणि -1/2. आता यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. R1 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे इथे, या ठिकाणी 1 -2 इंटू R2 काय आहे, 0. म्हणजे काय मिळणार आहे, तर 1 ॲज इट इज. मग इथे 1 मिळालेला आहे. नंतर R2 इथे काय आहे, 1. ओके, R1 काय आहे इथे, 2. हा 2 मायनस हा 2 इंटू R2 काय दिलेला आहे, 1 इक्वल्स टू 0. 2 - 2 0. आता इथे R1 काय दिलेला आहे, 1 मायनस 2 इंटू R2 काय दिलेला आहे, 3/2. 2 2 कॅन्सल झाला. मग 1 - 3 काय मिळणार आहे आपल्याला, -2. ओके, देन इथे R1 काय दिलेला आहे, तर 0 मायनस 2 इंटू -1/2, 1/2. हा मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल, 2 2 कॅन्सल होऊन जाईल. इथे काय मिळणार आहे आपल्याला, 1. ओके, म्हणजे बघा या ठिकाणी हा 1 0 0 1 झालेला आहे आणि हा A इनव्हर्स इक्वल्स टू, आता बघा हा काय आहे, I झालेला आहे. म्हणजे I इंटू A इनव्हर्स इक्वल्स टू 3/2 आणि -1/2. ओके, आता आयचं जरी कशातही मल्टिप्लाय जरी केला तरी व्हॅल्यू तीच राहणार आहे, व्हॅल्यू काही चेंज होऊ शकत नाही. म्हणून मग आपल्याला फायनली मिळतो A इनव्हर्स इक्वल्स टू -2 1 3/2 -1/2. ओके, हा काय आहे, तर आपला इनव्हर्स आहे, इनव्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी की आपल्याला स्टार्टिंगलाच करायची आहे. बघा मी विसरलो पण तुम्ही नका विसरू, ती स्टार्टिंगला करायची आहे इनव्हर्स फाइंड करण्याच्या आधी. ते काय आहे बघा, तर आपल्याला पहिले मॉड ऑफ ए फाइंड करायचा असतो. मॉड ऑफ ए काय दिलेलं आहे बघा, 1 2 3 4. ओके, म्हणजे
पहिल्या आपण लेक्चरमध्ये घेतलं होतं सिंग्युलर नॉन सिंग्युलर, ते चेक करायचं आहे. याची व्हॅल्यू किती येते ते आपल्याला चेक करायची आहे. काय होऊन जाईल बघा, 4 - 2 × 6 म्हणजे 4 - 2 -2 आलेले, विच इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजेच मग ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. ओके, ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. ही स्टेप जी आहे आपल्याला स्टार्टिंगलाच करायला पाहिजे इथे. ओके, फॉर्म्युल्याच्या खाली पहिल्यांदा ही स्टेप करायची आहे, कारण इथे -2 आला, जर इथे 0 आला, ओके, जर इथे 0 आला तर आपल्याला समोर फाइंड करण्याची गरज नाही, कारण जर का ही व्हॅल्यू 0 येत असेल तर त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होत नाही. ओके, ते एक्झाम्पल समोर सॉल्व्ह करण्याची गरजच नाही आहे. आता इथे काय आहे, -2 आला, त्यामुळे आपण हे सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. ही स्टेप नेहमी लक्षात ठेवायची आहे. हे स्टार्टिंगला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जे फॉर्म्युला लिहितो आपण, फॉर्म्युल्यामध्ये मॉड फाइंड करायचा आहे. मॉड फाइंड केल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या. या ठिकाणी इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन यूज केलेलं आहे आपण, रो ट्रान्सफॉर्मेशननी सॉल्व्ह केलेला आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, 1 0 या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 0. या 1च्या हेल्पनी इथे 0 आणायचा, या 1च्या हेल्पनी इथे 0 आणायचा आहे. आपला फॉर्म्युला आहे ए इंटू ए इनव्हर्स इक्वल्स टू आय. ए दिलेला असेल आपल्याला, तर त्या ए ला आपल्याला आय मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे हा ए दिला होता, आपण ए ला आय मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके, इथे ए ला आय मध्ये कन्वर्ट केलेला आहे. फक्त एवढंच करायचं आपल्याला, युझिंग रो किंवा कॉलम. जो काही ए दिला असेल त्याला आपल्याला आय मध्ये कन्वर्ट करायचं. 2/2 असेल, 3/3 असेल, याला ए ला आपल्याला आय मध्ये कन्वर्ट करायचं आहे. देन आपल्याला इझिली इनव्हर्स फाइंड करता येईल. फक्त ही स्टेप विसरायची नाही, ही स्टेप पहिल्यांदा आपल्याला करायची आहे. ओके, कॉपी करून घ्या हे. बघा, आता आपण एक 2/2 चं एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता 3/3 चं जर का एक्झाम्पल आलं तर जस्ट फक्त आपण बेसिक बघतोय. 3/3 चे ऍक्च्युअल एक्झाम्पल जे आहेत ते आपण एक्सरसाइज मध्ये करणार आहे. पण फॉर एक्झाम्पल एखादं 3/3 चं जर आलं, ओके, अशा टाईपचं एखादं एक्झाम्पल आलं तर आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे ए इंटू ए इनव्हर्स इक्वल्स टू आय, 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, काय करणार आहे आपण, पहिल्यांदा तर आपल्याला याचा मॉड चेक करायचा आहे. म्हणजे मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू चेक करायची, ती नॉट इक्वल्स टू 0 यायला पाहिजे, तर इनव्हर्स एक्झिस्ट आहे, अदरवाइज इनव्हर्स एक्झिस्ट नाही. आता हे सॉल्व्ह करताना काय करायचं आहे आपल्याला, तर हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे, मॅट्रिक्स ए, या मॅट्रिक्सला आपल्याला कन्व्हर्ट करायचा आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. म्हणजे इथे 1 आणायचा आहे, या 1च्या हेल्पनी या दोन ठिकाणी 0 आणायचा आहे. ओके, देन इथे 1 आणायचा आहे, या 1 आणल्यानंतर हा आणि हा 0 आणायचा आहे. देन इथे 1 आणायचा आहे आणि या दोघांच्या हेल्पनी या ठिकाणी इकडे आणि इकडे 0 आणायचे आहे. ओके, आता इथे 1 आल्यानंतर या दोन ठिकाणी 0 आणताना काय करायचं आहे, तर असं कॉम्बिनेशन बघायचं आहे की इथे सेकंड रो मध्ये जे व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूनीच या 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि त्या दोघांमधनं मायनस करायचे. सिमिलर इथे जी व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूने 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि ते एकमेकांमधनं मायनस करायचे, म्हणजे दोन्ही ठिकाणी 0 येईल. आता जिथे 1 आणायचं असेल तर 1 आणताना काय करायचं आहे, तर 5 आहे का, तर त्याला 1/5 ने मल्टिप्लाय करून टाकायचं, म्हणजे 5 कॅन्सल होऊन जाईल, इथे 1 येऊन जाईल. ओके, इथे पण 9 आहे का, मग त्याला 1/9 ने मल्टिप्लाय करायचं, 9 कॅन्सल होऊन जाईल, इथे 1 येऊन जाईल. आणि इकडे जे काही आपण ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहोत, सिमिलर इकडे पण ते आपल्याला अप्लाय करायचे आहे. ओके, इथे जे काही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं ते ऍज इट इज इकडे अप्लाय करायचं आहे. ओके, हा काही चेंज होऊ द्या, जे येईल ते येऊ द्या, पण इकडे आपल्याला 1 0 0 इथे 1, मग इकडे दोन्ही ठिकाणी 0, इथे 1 आणि वरचे दोन्ही 0, एवढं आणायचं आहे आपल्याला. ओके, युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, क्वेश्चन मध्ये काय मेन्शन केलेलं आहे त्या हिशोबाने आपल्याला ते करायचं आहे, मग रो असेल किंवा कॉलम असेल. ओके, 3/3 आहे म्हणजे वेगळं करायचं काही नाही, सेम आहे, जसं 2/2 चं केलं तसंच आपण 3/3 चं पण करणार आहे. ओके, याचे काही क्वेश्चन्स आपण नंतर एक्सरसाइज मध्ये घेणार आहोत. आपल्याला ते या ठिकाणी बेसिक शिकायचं आहे. आता आपण बघतोय बाय ऍडजॉइंट मेथड. आता बघा सेकंड मेथड बाय ऍडजॉइंट मेथड. ओके, ए घेऊया आपण, 2 1 4 3. ओके, काय करणार आहे, इथे पण सेम, पहिल्यांदा आपण मॉड ए फाइंड करणार आहे.
मॉड ए काय होणार आहे या दोघांचं 2143. ओके, या दोघांचं कॅल्क्युलेशन 2 into 3 6 minus 4 which is equals to 2. Mod of A not equals to 0. Okay, A inverse is exist. ठीक आहे, ही पहिली स्टेप असणार आहे आपली. आता हे झाल्यानंतर काय करणार आहे आपण बघा, तर हा जो ए दिलेला आहे आपल्याला, ओके, या ए चे पहिल्यांदा आपण काय करणार आहे, मायनर काढणार. आता मायनर काय असतो बघा. ओके, मायनर काढताना काय करायचंय, तर मायनरला आपण एम ने डिनोट करतो. 4 2/2 आहे. ओके, 4 एलिमेंट्स आहे, 4 मायनर्स येतील, त्याच्या प्लेस काय असणार आहे 1. आपल्याला हे माहित आहे 2/2 असेल तर ए ए ए ए. ओके, त्यांच्या प्लेस काय असतात 1 1 1 2 2 1 2 2. ओके, म्हणजे 4 मायनर्स येतील. 1 1 चा एक मायनर येईल, 1 2 चा, 2 1 आणि 2 2 चा, असे 4 मायनर्स येतील. मग M11 M12 M21 आणि M22. ओके, आता मायनर काढायचे कसे, ठीक आहे. मायनर काढायचे आहेत बघा. 2 साठी मायनर काढतो, हा 2 साठी मायनर काढतो. हा पूर्ण कॉलम, सॉरी हा पूर्ण रो आणि हा पूर्ण कॉलम स्किप करा, म्हणजे हा पूर्ण स्किप केला. हे स्किप केल्यानंतर काय शिल्लक राहते 3. हा 3 आहे M11 चा मायनर. ओके, A11 चा मायनर काय मिळालेला आहे आपल्याला 3. M11 आपल्याला मिळालेला आहे 3. अगेन 1 चा मायनर जर काढायचा असेल आपल्याला, ओके, 1 चा जर मायनर काढायचा असेल तर हा पूर्ण रो आणि कॉलम स्किप करा. हा जर स्किप केला तर काय शिल्लक राहतो 4. मग हा 4. ओके, सिमिलर ह्यासाठी हा पूर्ण रो, हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप केल्यानंतर काय शिल्लक राहतो 1. ओके, 3 साठी हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप केल्यानंतर काय शिल्लक राहतं 2. ओके, इझिली मायनर फाइंड केलेला आहे आपण. नेहमी लक्षात ठेवा याच्या एक्झॅक्ट समोरचा मायनर असतो, म्हणजे 2 च्या समोरचा मायनर 3 आहे म्हणून इथे 3 मिळालेला आहे. ओके, यानंतर 1 च्या समोरचा 4 आहे म्हणून आपल्याला इथे मायनर 4 मिळालेला आहे. 4 च्या समोर 1 आहे म्हणून इथे 1 मायनर मिळालेला आहे. 3 च्या समोर 2 आहे म्हणून इथे आपल्याला 2 मायनर मिळालेला आहे. ओके, मग आता मायनर झाल्यानंतर आपल्याला अगेन फाइंड करायचे असतात कोफॅक्टर. ओके, कोफॅक्टर ज्याला आपण ए ने डिनोट करतो, याचा फॉर्म्युला आहे ए इंटू आय जे इक्वल्स टू -1 रेज टू दी पॉवर आय प्लस जे इंटू एम आय जे. आय मीन्स रो, जे मीन्स कॉलम. ओके, त्याची प्लेस जे काय असेल ते. आता इथे आपल्याला मायनर कशाचा, कोफॅक्टर कशाचा काढायचा आहे, M11 चा. M11 चा म्हणजेच A11 चा कोफॅक्टर काढायचा आहे. आता A11 चा जर कोफॅक्टर काढायचा असेल, ओके, तर A11 फॉर्म्युल्यामध्ये टाका -1 रेज टू दी पॉवर, या ठिकाणी 1 1 आय ची व्हॅल्यू 1 प्लस ची व्हॅल्यू 1 प्लस 1 2 होऊन जाईल इंटू एम आय जे किती मिळालेला आहे 3 इक्वल्स टू -1 चा स्क्वेअर 1 1 इंटू 3 3. ओके, इथे A12 या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये टाका -1 रेज टू दी पॉवर 2 प्लस 1 3 इंटू 4 इक्वल्स टू 1 चा क्यूब काय होतो, सॉरी -1 चा क्यूब -1 इंटू 4 -4. या ठिकाणी M21 -1 रेज टू दी पॉवर 2 प्लस 1 3 इंटू 1, हा क्यूब काय होऊन जाईल याचा मायनस आणि इथे 1, मग आपल्याला काय मिळालेलं आहे -1. इथे A22 या ठिकाणी बघा -1 2 इंटू 2 4 इंटू मायनर काय मिळालेला आहे 2 इक्वल्स टू -1 चा पॉवर 4 म्हणजे 1 मिळणार आहे 1 इंटू 2 2. ओके, हा फॉर्म्युला आहे कोफॅक्टरचा, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके, या फॉर्म्युलेचा यूज करून आपल्याला कोफॅक्टर काढायचे आहे. ओके, आता हे तर फॉर्म्युला झाला, पण याची ट्रिक आहे का काही, तर बिलकुल. मॅथ्स बाय खाडे सर या युट्यूब चॅनलवरती जर का तुम्ही मॅथमॅटिक्स शिकणार असाल, खाडे सरांसोबत जर का मॅथमॅटिक्स शिकणार असाल, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे यामध्ये. ओके, थेरी काय आहे, थेरॉटिकल काय आहे, शॉर्टकट्स काय आहेत, ट्रिक्स काय आहे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला या आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, वेळ लागतो, परंतु
त्या बदल्यात तुम्ही लाईक्स देत नाही. पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. आता याची ट्रिक्स काय आहे बघा, या ठिकाणी एक पॅटर्न बघा. इथे M11 आहे. ओके, म्हणजे मायनर 3 आहे, त्याचा कोफॅक्टर 3 मिळालेला आहे. इथे मायनर 4 आहे, त्याचा कोफॅक्टर -4 मिळालेला आहे. इथे मायनर 1 आहे, त्याचा कोफॅक्टर आपल्याला या ठिकाणी -1 मिळालेला आहे. आता इथे मायनर 2 आहे आणि त्याचा कोफॅक्टर 2 मिळालेला आहे. म्हणजे काय आहे, तर जे काही मायनर्स आहेत तेच कोफॅक्टर आहेत. ओके, यामध्ये व्हॅल्यू चेंज झाली का? नाही. जे मायनरची व्हॅल्यू आहे तीच कोफॅक्टरची आहे, फक्त प्लस मायनस. आणि मायनसही कुठे आला बघा, मायनसही कुठे आला बघा, ज्या ठिकाणी ऑड पॉवर येत असेल. म्हणजे इथे -1² व्हॅल्यू सेम आहे, साइन चेंज नाही झालं. या ठिकाणी -1³ इथे पॉवर क्यूब आहे, त्याच्यामुळे इथे मायनस ऍड झालं. ओके, इथे पण क्यूब आहे, 2 + 1 3 क्यूब झाला म्हणून मायनस ऍड झालंय. इथे 2 × 2 4, -1 चा पॉवर 4 म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 मिळालेला. म्हणजे बघा, जर आपल्याला याचा पॉवर जर का -1 चा पॉवर 2 असेल तर ऍज इट इज संख्या राहणार आहे, आणि -1 चा पॉवर क्यूब असेल तर त्यामध्ये फक्त मायनस ऍड होणार आहे. ओके, मग आता प्रत्येक वेळेस फॉर्म्युला यूज करायचा का? तर नाही, फॉर्म्युला यूज करण्याची गरज नाही. आपण डायरेक्ट इथे 3 आहे का, 1 + 1 2 होतं का, मग 3 ला 3 लिहायचं. 2 + 1 3 होतं का, मग मायनस ऍड करा. 2 + 1 3 होतं का, मग मायनस ऍड करा. 2 + 2 4 इव्हन आहे का, मग ऍज इट इज ठेवा. इव्हन व्हॅल्यू जर का येत असतील, ज्या ठिकाणी आपण यांच्या प्लेस बघतो. ओके, इव्हन जर व्हॅल्यू येत असेल तर मायनर आपला ऍज इट इज असेल, जो मायनर असेल तोच कोफॅक्टर असेल. परंतु ऑड जर का व्हॅल्यू येत असेल तर फक्त आपल्याला मायनर जो असेल त्याचा रिव्हर्स कोफॅक्टर असेल. म्हणजे मायनर जर का -4 असेल तर कोफॅक्टर 4 असेल, मायनर जर का 4 असेल तर कोफॅक्टर -4 असेल. ओके, आपल्याला फक्त त्यामध्ये ऑड पॉवर येत असेल तर मायनस ऍड करायचा आहे. अगदी सिंपल आहे, आपण इझिली फाइंड करू शकतो. ओके, तसंच तुम्हाला मायनरची पण ट्रिक सांगितलेली आहे. एक्झॅक्ट त्याच्या समोरचा जो एलिमेंट आहे तो त्याचा मायनर आहे 2/2 साठी. ओके, 2 च्या समोरचा 3, मग त्याचा मायनर झाला तो. आपण अगदी फक्त मॅट्रिक्स पाहूनच, नुसतं मॅट्रिक्स पाहून हे सगळं करण्याची गरज नाही, याचे मायनर आणि कोफॅक्टर सांगू शकतो. ही जर का ट्रिक तुम्ही व्यवस्थित जर का अप्लाय केली तर. ओके, ठीक आहे. आता मायनर मिळाले, कोफॅक्टर मिळाले, मग आता या मायनर आणि कोफॅक्टरचा मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, AIJ इक्वल्स टू, याचा मॅट्रिक्स काय मिळालेला आहे बघा, कोफॅक्टरचा 3 -4 -1 2. ओके, कोफॅक्टरचा मॅट्रिक्स मिळालेला आहे 3 -4 -1 2. ओके, आता यावरनं आपण याचा ऍडजॉइंट काढतो. ऍडजॉइंट कसा काढायचा बघा, तर ऍडजॉइंट काढण्यासाठी काय करतो आपण, ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, तर AIJ चा ट्रान्सपोज घेतोय. म्हणजे हा जो फॅक्टर मॅट्रिक्स आलेला आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स, या मॅट्रिक्सचा काय घेतोय आपण, ट्रान्सपोज. कसं होईल बघा, हा जो मॅट्रिक्स आहे याची जी रो आहे, ओके, या रोला काय करायचं, कॉलम मध्ये लिहायचं. म्हणजे काय होऊन जाईल, 3 -4 इकडे -1 2. सिम्पली आपण काय केलेलं आहे, हा रो आहे, रोला कॉलम मध्ये लिहिलं. हा रो आहे, या रोला काय कशामध्ये लिहिलं आपण, कॉलम मध्ये. हा काय झाला, तर ऍडजॉइंट झाला. ओके, हा ऍडजॉइंट झालेला आहे. आता आपल्याला अल्टिमेटली फाइंड काय करायचं आहे, इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. मग हा ऍडजॉइंट झाला. आता इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी काय लागणार आहे, तर बघा, A इन्व्हर्स इक्वल्स टू 1/mod ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. ओके, इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा फॉर्म्युला आहे इन्व्हर्सचा, इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. ओके, आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. काय होईल बघा, A इन्व्हर्स इक्वल्स टू 1/mod A ची व्हॅल्यू इथे फाइंड केलेली आहे. किती मिळालेली आपल्याला, 2 इंटू ऍडजॉइंट. ऍडजॉइंट काय आहे, 3 -1 -4 2. ओके, मग आता हा 1/2 आहे, या 1/2
ने इकडे मल्टिप्लाय करा किंवा तसं ठेवलं तरी चालते. मल्टिप्लाय जर केलं तर काय मिळतं आपल्याला बघा, 1/2 ने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. मग हा काय होऊन जाईल 3/2, इथे -1/2, या ठिकाणी 4 आहे. ओके, 4/2 म्हटलं तर, आणि इथे 2/2 1 मिळालेला आहे आपल्याला. इथे काय झालेलं आहे तर आपल्याला इन्व्हर्स मिळालेला आहे. इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. ओके, इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड अगदी सिंपल आहे. काय करायचं आहे पहिल्यांदा तर ए जो दिलेला आहे आपल्याला, एचा मॉड फाइंड करून घ्यायचा आहे. ओके, मॉड ए ज्याची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळालेली आहे. देन या सगळ्या एलिमेंटचे मायनर फाइंड करायचे आहे. सिमिलरली कोफॅक्टर पण फाइंड करायचे आपल्याला. मायनर आणि कोफॅक्टर फाइंड करायचे. मायनर आणि कोफॅक्टर फाइंड झाल्यानंतर जो कोफॅक्टर मॅट्रिक्स येतो, ओके, हे सगळे जे काही कोफॅक्टर्स आहे याचा एक मॅट्रिक्स तयार करायचा आहे. हे सगळे जे काही आलेले कोफॅक्टर्स आहे याचा एक मॅट्रिक्स तयार करायचा आहे. आता हा मॅट्रिक्स तयार झाल्यानंतर काय करायचं आहे तर याचा ऍडजॉइंट काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, या मॅट्रिक्सला आपल्याला ट्रान्सपोज घ्यावा लागणार आहे. ओके, पण मग ऍडजॉइंटचा फॉर्म्युला आहे ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू ए ट्रान्सपोज. मग या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला. ट्रान्सपोज घेणं म्हणजे काय तर रोला कॉलम मध्ये लिहितो फक्त आपण. ओके, इकडे रो होते याला कॉलम मध्ये लिहिले. आता हे झालं ऍडजॉइंट. ऍडजॉइंट झाल्यानंतर याचा इन्व्हर्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1/mod ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये आपण हे पुट केलेलं आहे. या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर मग व्हॅल्यूज पुट केल्या. मॉडची व्हॅल्यू आपण स्टार्टिंगला काढून घेतली होती, ती व्हॅल्यू इथे पुट केली 1/2. ओके, आणि हा जो काही ऍडजॉइंट होता तो ऍडजॉइंट ऍज इट इज पुट केला. 1/2 ने इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळालेला आहे ए इन्व्हर्स. ओके, आता बऱ्याच वेळेस क्वेश्चन यावरती कसे विचारले जाऊ शकतात तर आपल्याला फक्त यामध्ये मायनर काढायला विचारले जाऊ शकते, फक्त आपल्याला कोफॅक्टर काढायला विचारले जाऊ शकते. परंतु कोफॅक्टर काढायचा जर का क्वेश्चन आला तर त्याआधी पहिले आपल्याला मायनर काढावे लागतील. अदरवाईज आपण कोफॅक्टर फाइंड नाही करू शकत. म्हणजे फक्त कोफॅक्टर सांगितले तर मायनर आणि कोफॅक्टर काढावे लागतील. आपल्याला फक्त मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढायला सांगतात किंवा कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायला सांगतात. कोफॅक्टर मॅट्रिक्स जर का काढायला सांगितलं तर आपल्याला इथपर्यंत करायचं आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स इथपर्यंतच करायचं आहे आपल्याला. फक्त जर का ऍडजॉइंट काढायला सांगितलेलं आहे तर आपल्याला इथपर्यंत करायचं आहे. कोफॅक्टरचा मॅट्रिक्स त्याचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर ऍडजॉइंट होतो आपला. ओके, ऍडजॉइंट जर काढायला सांगितलं तर आपल्याला इथपर्यंतच करायचं आहे. आणि जर का इन्व्हर्स करायचा सांगितला तर या फॉर्म्युलामध्ये पुट करून आपल्याला इथपर्यंत लिहायचं आहे. ओके, हे झालं 2/2 साठी. सिमिलर आपल्याला 3/3 साठी पण असंच करावं लागणार. आता 2/2 साठी 4 मॅट्रिक्स 4 एलिमेंट आहेत, सो 4 मायनर आणि 4 कोफॅक्टर आलेले आहे. ओके, 3/3 साठी 9 मायनर आणि 9 कोफॅक्टर येणार आहे. ओके, हे कॉपी करा. आपण 3/3 पण बघणार आहे. मित्रांनो, कॉपी करत जा तुम्ही. हवं तर स्क्रीनशॉट घ्यायचा, पॉज करायचा आणि स्क्रीनशॉट घ्यायचा. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की तुम्ही एक नोटबुक सोबत ठेवा बघताना आणि तुमची रायटिंग नोट्स तयार करा, जेणेकरून तुम्हाला केव्हाही फक्त आपली नोट्स जर उघडली तरी हे निश्चितपणाने सगळं आठवेल. नुसतं बघितलं तर एक 8 दिवसांनी 10 दिवसांनी तुम्ही विसरून जाल, कारण हा अभ्यास आपण एक्झामसाठी करतोय. ओके, सो तिथपर्यंत जर का लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला नोट्स तयार करावी लागणार आहे. याच्या पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स तुम्हाला निश्चितपणे टेलिग्राम चॅनलवरती मिळतीलच, पण तरीही तुम्ही सेल्फ रायटिंग मध्ये स्वतःची नोट्स तयार करा, हे निश्चित गरजेचं आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा. आता बघा, एखादं एक्झाम्पल आपण 3/3 घेऊया. ओके, ए इक्वल्स टू 1 2 0 2 0 3 1 1 0. ओके, कुठलं तरी एखादं एक्झाम्पल घ्या. ओके, आता याला जर का सॉल्व्ह करायचं, मेथड सेम आहे, प्रोसिजर सेम आहे. ओके, काय करणार आहे, पहिल्यांदा तर मॉड ऑफ ए फाइंड करणार आहे. आता 3/3 चा मॉड कसा फाइंड करतो आपण याची व्हॅल्यू, तर आपण याला पहिल्यांदा प्लस घेतो, हा मायनस आणि हा प्लस. ओके, मग 1 घेतोय आपण. 1 घेतल्यानंतर हा कॉलम आणि रो स्किप करतो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 × 0 0 मायनस 3 × 1 3 मायनस 2, हा कॉलम आणि हा रो स्किप केल्यानंतर 0 × 2 0 0 × 2 आणि 1 × 3 म्हणजे -3. ओके, प्लस 0 0 × एनिथिंग इज 0
म्हणून आपण ते काही घेणार नाही. ओके, मग आता काय होऊन जाईल, 1 इंटू -3 -2 इंटू -3, मग हा -3 मायनस मायनस +6. ओके, म्हणजेच काय मिळणार आहे तर 3, म्हणजे मॉड ऑफ A इक्वल्स टू 3 विच इज नॉट इक्वल्स टू 0, A इनव्हर्स इज एक्झिस्ट. ओके, ही पहिली स्टेप आहे. मॉड फाइंड केला, त्यानंतर काय करायचं आपल्याला, तर याचे मायनर्स फाइंड करायचे आहे. ओके, मायनर्स M11, M12, M13, M21, M22, M23, M31, M32, M33. ओके, आता पहिल्याचा मायनर फाइंड करायचा आहे. फर्स्टचा मायनर म्हणजे 1 चा मायनर फाइंड करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा पूर्ण रो आणि हा कॉलम स्किप करा. रो आणि कॉलम स्किप केल्यानंतर आता इथे 4 एलिमेंट्स उरत आहेत. ओके, इथे 4 एलिमेंट्स उरत आहेत. हवं तर स्टार्टिंगला तुम्ही काय करा बघा, M11. ओके, याचा मायनर काढताना हा रो आणि कॉलम स्किप केल्यानंतर इथे काय उरतं बघा, तर हा डिटर्मिनंट तयार करा हवं तर, म्हणजे 0 3 1 0. ओके, एवढं लिहायचं आणि याला सॉल्व्ह करायचं. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळणार आपल्याला, 0 -3. ओके, हा 0 -3. सो मग आपल्याला मायनर काय मिळालेला आहे तर -3. ओके, आपल्याला M11 काय मिळाला तर -3. ओके, जोपर्यंत आपल्याला चांगली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपण असं सॉल्व्ह केलं तरीही चालतं. ओके, पण ज्यावेळेस आपल्याला प्रॅक्टिस होते त्यावेळेस मग डायरेक्ट जरी केलं तरी चालतं. म्हणजे आता सेकंडचा मायनर काढतोय आपण, M12 चा मायनर म्हणजे या 2 चा मायनर काढतो. हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप करा, मग काय होऊन जाईल, 2 इंटू 0 0 मायनस 1 इंटू 3 3 विच इज इक्वल्स टू -3. ओके, नंतर 0 साठी काढतोय, हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप करा, 2 इंटू 1 2 मायनस 0 विच इज इक्वल्स टू 2. नंतर 2 साठी काढतोय, हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप करा, 0 इंटू 2 0 मायनस 1 इंटू 0 0 विच इज इक्वल्स टू 0. 0 साठी काढतोय, हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा, 0 इंटू 1 0 मायनस 1 इंटू 0 0 विच इज इक्वल्स टू 0. ओके, अगेन 3 साठी काढतोय, हा पूर्ण रो आणि कॉलम स्किप करा, 1 इंटू 1 1 मायनस 1 इंटू 2 2, काय मिळणार आहे -1. ओके, कारण हा रो आणि हा कॉलम गेल्यानंतर 1 इंटू 1 1 इंटू 2. ठीक आहे, आता M31 साठी म्हणजे या एलिमेंट साठी हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा, म्हणजे काय होतं, 2 इंटू 3 6 मायनस 0 विच इज इक्वल्स टू 6. ओके, 1 साठी हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप करा. ठीक आहे, हा पूर्ण कॉलम आणि हा रो स्किप केला तर काय मिळणार आहे, या ठिकाणी हे 2 एलिमेंट मिळणार आहेत आणि या ठिकाणी हे 2 एलिमेंट. ओके, म्हणजे मग काय मिळणार आहे आपल्याला, 3 आणि मायनस 2 इंटू 0 0 विच इज इक्वल्स टू 3. ओके, देन 0 साठी आता हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 0 इंटू 1 0 मायनस 2 इंटू 2 4. ओके, -4. इथे कन्फ्युजन आहे बघा, एक M31 हा कॉलम आणि हा रो स्किप झाल्यानंतर 2 इंटू 3 6. ओके, हा ठीक आहे, बरोबर आहे. आता सगळे आपले काय झालेले आहे, मायनर्स फाइंड झालेले आहे. तर मायनर्स फाइंड झाल्यानंतर आपण काय करतो, कोफॅक्टर घेतो. ओके, कोफॅक्टर कसे घेतो बघा, A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ओके, आता या ठिकाणी आपण कोफॅक्टर्स घेतोय. आता जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये किंवा लास्ट एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं, याची ट्रिक की डायरेक्ट आपण लिहू शकतो. मग पहिल्यांदा जे मायनर्स आहेत ते कोफॅक्टर्स ऍज इट इज कॉपी करा. म्हणजे इथे -3 आहे,
इथे अगेन -3 आहे, 2 आहे, 0 आहे, 0 आहे, 1, 6, 3 आणि 4. ओके, मायनर्स कॉपी केले. फक्त आता इथे बघा 1 + 1 2 म्हणजे स्क्वेअर आहे ऍज इट इज ठेवा. 1 + 2 3 आहे म्हणजे हा प्लस झाला. ओके, 3 + 1 4 ऍज इट इज. 2 + 1 3 0 असल्यामुळे ऍज इट इज. 2 + 2 4 ऍज इट इज. 2 + 3 5 असल्यामुळे हा मायनस होऊन जाईल. 3 + 1 4 असल्यामुळे ऍज इट इज. 3 + 2 5 असल्यामुळे हा मायनस. 3 + 3 6 असल्यामुळे हा. तर हे काय मिळालेले आहेत आपल्याला? कोफॅक्टर्स. ओके, आता कोफॅक्टर्सचा मॅट्रिक्स घ्यायचा आहे आपल्याला. कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, ज्याला आपण AIJ ने डिनोट करतो. काय होऊन जाईल? -3 3 2 -3 3 2 त्यानंतर 0 0 -1 6 -3 4. ओके, कोफॅक्टरचा मॅट्रिक्स झालेला आहे. याचाच काय घेतो आपण? तर ट्रान्सपोज घेतो, म्हणजे आपल्याला ऍडजॉइंट मिळतो. ओके, ऍडजॉइंट ऑफ A, ऍडजॉइंट ऑफ A विच इज इक्वल्स टू AIJ ट्रान्सपोज. ओके, मग काय मिळतो? AIJ चा ट्रान्सपोज घेतो. हा रो आहे त्याला कॉलम मध्ये कन्वर्ट करतो आपण. -3 3 2 0 0 -1 6 -3 4. ओके, 6 -3 4. हा काय मिळालेला आहे आपल्याला? ऍडजॉइंट. आता ऍडजॉइंट मिळाल्यानंतर याचा फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे A इनव्हर्सचा. A इनव्हर्स विच इज इक्वल्स टू 1/mod ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. ओके, हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आपल्याला? तर व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. मग काय होईल बघा? 1/mod ऑफ A. मॉड ऑफ A ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे, इथे आहे 3. ओके, देन ऍडजॉइंट फाइंड केलेला आहे. -3 0 6 3 0 -3 2 -1 4. ओके, हवं तर 1/3 ने याला आपण मल्टिप्लाय पण करू शकतो किंवा एवढं जरी ठेवलं तरी चालेल. हा काय आहे? तर इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. 2/2 असो किंवा 3/3 असो, अगदी इझी आहे. मायनर्स आणि कोफॅक्टर्स आपण जर का व्यवस्थित काढले तर फक्त त्याचा एक कोफॅक्टरचा मॅट्रिक्स घ्यायचा आहे आपल्याला, अँड देन ऍडजॉइंटचा फॉर्म्युला हा, देन इनव्हर्स. अगदी इझी आहे. पहिल्यांदा मॉड फाइंड करायचा, मायनर्स कोफॅक्टर्स फाइंड करायचे आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स नंतर ऍडजॉइंट आणि ऍडजॉइंट नंतर इनव्हर्स. ओके, तर अगदी इझी आहे. पहिल्यांदा तर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इनव्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड देन इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड आपण 2 एक्झाम्पल घेतले. अगदी इझी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो निश्चित तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्यापर्यंत नका ठेवू, आपल्या मित्रांना शेअर करा. तुमचे काही मित्र असतील ज्यांना आपल्या चॅनल बद्दल माहित नसेल तर त्या मित्रांना सांगा, त्या मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. सो मित्रांनो, उद्याला आपण यामधलाच एक पॉइंट राहिलेला आहे, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस, ज्यामध्ये इन्व्हर्जन आणि रिडक्शन मेथड आहे, ते घेणार आहोत. सो भेटूया उद्याला. मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये काही लिंक्स दिलेल्या आहेत. फेसबुक पेज असेल, इन्स्टा आयडी असेल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप पेज, तिथे जाऊन तुम्ही मला निश्चितपणे फॉलो करू शकता. सोबतच या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये बाकी आपले जे काही अदर्स चॅप्टर्स झालेले आहेत त्याचेही लिंक्स दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही तेही बघू शकता. तुम्हाला अभ्यास करताना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. थँक्यू.